रोज सकाळी आपलं थोबाड माध्यमांसमोर आणून प्रातर्विधी करणाऱ्या संजय राऊतला आपण काय बोलतोय, कुठल्या विषयावर बोलतोय याचं भान राहिलेलं नाही. ना त्याला विषयाचं गांभीर्य कळतं, ना आपण कुठले संदर्भ कुठे जोडून राष्ट्रीय सुरक्षा सारख्या गंभीर विषयाला आपल्या पानसट विचारांनी गालबोट लावतोय याचं भान राहिलंय. अशा टाकून दिलेल्या राऊतनं पहलगाम वरील अतिरेकी हल्ल्यावर आपल्या अकलेचे तारे तोडताना सर्व मर्यादा ओलांडल्या. संरक्षण विभागाचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आले असं राऊत सारख्या मूर्खांना देखील न पटणारा आरोप त्यांनी केला. हा राऊत 4 वेळा राज्यसभा खासदार असून त्याला माहितीये की लाडकी बहीण ही राज्य सरकारची योजना आहे, यात केंद्र सरकारचा काडी मात्र संबंध नाही. तरी हा इतका मूर्खासारखा का बोलतोय? बोलण्याच्या ओघात हा गंजडी राऊत बोलला की प्रधानमंत्री मोदी हे देशात हिंदू हिताचं काम करतात म्हणून मुस्लिमांनी हा अतिरेकी हल्ला केला. याची वायफळ बडबड ऐकताना कधी कधी असं वाटतं की हा नक्कीच मोहम्मद अली जिन्नाच्या वाड्याबाहेरील मुलगा आहे. पहलगाम मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी ज्या क्रूर पद्धतीनं पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून खून केला, या घटनेविरोधात संपूर्ण देशातील लोकांच्या भावना तीव्र झाल्या. हे संजय राऊत आणि त्याच्या कंपनीला पाहवत नाही. अतिरेक्यांना धडा शिकवण्यासाठी आज संपूर्ण देश प्रधानमंत्री मोदींच्या मागे भक्कमपणे उभा आहे, पण संजय राऊत सारख्या जायचंदांच्या अवलादींना हे बघवत नाही. म्हणूनच प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून देशविरोधी शक्तींना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करतात. पण संजय राऊत सारख्या नव्या मुल्लाला जनता चांगलीच ओळखते आणि योग्य वेळी याचा आणि याच्या आकाचा बंदोबस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.